नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी प्रतीक मेंगडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज आपण खास असं शूट आहे की ते म्हणजे आपण दरवर्षी ज्या गोविंदा पथक सोबत फिरतो आणि त्यांची शूट करतो ते म्हणजे हिरकणी गोविंदा पथक। आणि त्यांनी या वर्षातलं पहिलं कॉम्पिटिशन जिंकलेलं आहे ते म्हणजे एक्सपर्ट गोविंदा। आणि काल ते मीरा रोड बँदरमध्ये ते कॉम्पिटिशन झालं, त्याची एक क्लिप तुम्ही आता बघा। त्यांनी काल या कॉम्पिटिशनचं फर्स्ट प्राइज मारलं आहे, ते पण 35 सेकंदामध्ये 5 तर। आणि आज त्यांचं सेलिब्रेशन आहे, तर त्या सेलिब्रेशनला आपण शूट करायला आलो आहे। आणि आपला जे दादा आहेत त्यांना भेटणार आहे। तर सेलिब्रेशनला तर थोड्या वेळ सुरुवात होतो आहे, तर आपण त्या लोकेशनला तर बघूया कसं सेलिब्रेशन होतं आहे ते। आपला जो हेमंत दादा आहे आणि मनीष दादा वैजुते, आपल्याला मागच्या वर्षी त्यांचे जास्त बोलता आलं नाही आणि या वर्षी त्यांनी एक मोठी अचिव्हमेंट केले, तर त्याच्याबद्दल दादाशी आणि ताईशी आपण बोलून घेऊया। तर इथे आहेत आपले हेमंत दादा, मनीष दादा आणि वैजुताई। तर दादा, लास्ट वर्षीचं आणि ह्या वर्षीमध्ये आपल्याला खूप काही
चढाव उतार बघायला भेटले. त्याच्यातलं यावर्षीचं पहिलं तुला अचिव्हमेंट भेटलं ते म्हणजे एक्सपर्ट गोविंदाचं चॅम्पियनशिप. तर त्याबद्दल तुला कसं वाटतंय? नाही, खूप बरं वाटतंय. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मुली अजून वाढल्या. गेल्या वर्षी थोड्या 45 मुली होत्या, तर यावर्षी त्याच मुली आपल्याकडे 55 ते 60पर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे एक अचिव्हमेंट आहे की मुली वाढल्यामुळे यावर्षी आम्ही प्रयत्न करतो की 6 थर लावायचे. आमची प्रॅक्टिस तशी चालूच आहे. गेले दीड महिने आम्ही प्रॅक्टिसची चालू केलेली आहे. मुली पण हळूहळू वाढत आहेत. त्याच्यामुळे असं वाटतं की अजून ह्यावर्षी आम्ही 6 खरंच नक्की लावू. आणि एक्सपर्ट गोविंदाबद्दल बोलायचं म्हटलं तर रूल्स आणि प्रो गोविंद आहे त्याप्रमाणे आम्ही बघत होतो त्या गोविंदाकडे, म्हणजे त्या कॉम्पिटिशनकडे. तशीच त्याच दिवशी कॉम्पिटिशन दुसरी होती महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातले सर्व महिला तसेच पुरुष गोविंदा पदक यांची पार्ल्याला कॉम्पिटिशन होती. त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला मोस्टली कळलं की या पूर्ण प्रो गोविंदाचे आणि या जे एक्सपर्टचे रूल काय असतात, म्हणजे कशाप्रकारे थर लावायचे, काय केलं पाहिजे किंवा कुठल्या मुलीला कुठं उभं केलं पाहिजे, मुलींमधून कोणी स्पॉट नको आहे किंवा काय, म्हणजे खूप पॅनल्टी आहेत किंवा काय. प्रत्येक सेकंदाला एक सेकंद, कारण कमीत कमी सेकंदामध्ये तुम्हाला थर लावायचे असतात. वरचा टॉपर जेव्हा प्रॉपर उभा होतो दोन्ही हात वर करून तेव्हा तो टाईम स्टॉप होतो आपला. त्यामुळे थोडी पहिल्या कॉम्पिटिशनला भीती होती, पण नंतरला म्हणजे पार्ल्याला आम्हाला भीती वाटली. आम्ही एक पॅनल्टीही घेतली तिकडे. थर प्रॉपर लागले आमचे 14 वर्षावरचे सर्व थर लागले. त्याच्यानंतरला आम्ही तिथूनच पार्ल्यावरून भाईंदरला गेलो, एक्सपर्ट गोविंदामध्ये पार्टिसिपेट केलं. तिथे थोडी भीती होती कारण की तिकडे चिखल होता, त्याच्यामुळे जरा थोडी होती मुलींचा पाय सरकेल का कोणाला लागेल काही होती. परत दुसरं होतं की आमच्यासोबतच ॲट अ टाईम म्हणजे त्याच वेळेत बाजूलाही गोविंदा चालू होता. तिथेही जे शिवशक्ती गोविंदा पथक होतं डोंबिवलीचं, त्यांचेही पण आम्ही व्हिडिओ बघितले. त्या पण मुली खरंच चांगल्या आहेत, त्यांचेही चांगले थर लागतात. थोडी भीती होती की त्या एवढ्या मुली आहेत आमच्यापेक्षा त्यांच्याकडे मुली जरा जास्त होत्या. थोडी भीती होती की त्यांचे लवकर लागतील, पण नंतरला कळलं की नाही आपण करू शकतो. मुलींना कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि जो स्टार्ट केला मुलींमध्ये कॉन्फिडन्स आणि मुलींमध्ये जो आवाज निघाला तिथून असं वाटलं की आता आम्हीच मारणार. आणि ते सरळ करून दाखवलं मुलींनी. आणि सर्व श्रेय सर्व मुलींचं आहे, कारण की मुली असल्यामुळे आम्ही केलं. मुलींशिवाय काही नाही होऊ शकत. सर्व एकता आहे, कारण की मुली सर्व एकत्र आहेत, त्याच्यामुळे सर्व झालं. आणि एक ते तुम्ही 35 सेकंदात लावले, तर ते सेकंदाचं महत्त्व तुम्ही आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत होते तेव्हा तुम्ही किती सेकंदाचे, म्हणजे तुम्हाला माहिती होतं का तुमचं एवढं टाईम फिक्स आहे वगैरे काही? आदल्या दिवशी आम्ही प्रॅक्टिस म्हणजे 2 दिवस आम्ही त्या एक्सपर्ट गोविंदाची प्रॅक्टिस करत होतो. पण आम्ही टायमिंग तुम्हाला सांगितलं तर तुम्ही आता आश्चर्य पडाल की आमचा टायमिंग तो 56 सेकंदाचा होता. 57 सेकंदाचा टायमिंग ग्राउंडवर लागत होता जिथे आम्ही प्रॅक्टिस करत होते. पण एक्सपर्ट गोविंदाला एक्सपर्ट झालं सर्व, कारण की नावच एक्सपर्ट होतं म्हणून सर्वच एक्सपर्टमध्ये झालं. आणि 35.81 सेकंदामध्ये आम्ही थर उभे केले आणि प्रॉपर थर उभे केले, प्रॉपर स्टेपिंगवर थर उतरवलेही. त्याच्यामुळे सर्व श्रेय मुलींना आहे. मुलींनी खरंच जोर चांगला लावला आणि चांगल्या प्रमाणे आम्ही ती कॉम्पिटिशन जिंकलो. ही आमची 3री कॉम्पिटिशन आहे, म्हणजे आमचं गेली 12 वर्ष आणि हे 13 वर्ष आहे. त्या ह्याच्यात आम्ही 2015 आणि 16ला कंटिन्युअसली लागोपाठ 2 कॉम्पिटिशन अचिव्हमेंट केले आम्ही. आणि ही ती आमची म्हणजे 3री कॉम्पिटिशन आहे, मोठी कॉम्पिटिशन. आणि यावर्षी स्वप्न पूर्ती होणार की नाही 6 थराचं? होणारच आहे, कारण की आम्ही तेवढी प्रॅक्टिसही केली आहे, मुलींनी तेवढा सरावच केला. यावर्षी आम्ही 6 लावूनच दाखवणार आणि पुढच्या वर्षी प्रो गोविंदाला आमची एंट्री असणार. तर आता आपण चिमुकलीला भेटूया जी वरती चढते. तर तुला कसं वाटतं वर जाऊन हंडी फोडताना किंवा सलामी देताना? घाबरत नाहीस का? ताईंवरती विश्वास असतो की ते लोक पाडत नाही आम्हाला. इकडे आपल्या बाकीच्या पण ताई आहेत की ज्या थर लावतात, कारण की आता थोडं लेट झालं आहे. तुम्ही सेलिब्रेशन बघितलं की पूर्ण जो कांदिवली एरिया साईनगर एरिया आहे तिथे पूर्ण सेलिब्रेशन रॅली काढली. त्यातल्या आता अर्ध्या घरी गेल्या त्याने, इथे ज्या राहतात आजूबाजूला त्या इथे थांबलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया की त्यांची प्रॅक्टिस आणि दादाने कशी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. हसतात इथे सगळ्या. तर सुरुवात इथून करूया. तर दादाने कशी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली? काय मारलं की? चांगल्या प्रॅक्टिस घेतात, कधी कुठल्याही गोष्टीला कमी पडू देत नाही. एवढं माझं 9 वर्ष हा वाला 9 वर्षाचा आहे, पण एवढ्या वर्षात मी कधीही म्हणजे इथे येताना सुद्धा मला कधीही कुठलाही हे त्रास झालेला नाही. दादाचा ओरडा कसा वाटतो तुम्हाला? खूप चांगलं वाटतं, फरक पडतो त्या ओरडाने. ओरडतो म्हणून आमचा थर लागतो.
आणि जर आत्ता तुम्ही परवा येणाऱ्या मेन हंडीमध्ये 6 थर लावले तर त्यानंतर जल्लोष आज केला त्यावेळेचा मोठा असेल का? तर ठीक आहे, असा होता आपला हिरकणी सोबतचं सेलिब्रेशन. जस्ट माझ्या बिल्डिंग खाली आलं आणि आपला हा व्लॉग होता ना तो नुसता सेलिब्रेशन्स होता, नाही तर हंडी होती ना काय होतं. पण या मुलींनी जे करून दाखवलं ना ते अख्ख्या आमच्या एरियामध्ये किंवा अख्ख्या आमच्या कांदिवलीमध्ये कोणी नाही केलेलं. की हा जो मान होता एक्सपर्ट गोविंदाची ट्रॉफी ती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि तुम्हाला हे छोटंसं सेलिब्रेशन किंवा हे हिरकणी गोविंदा पथक कसं वाटलं ना ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि थोड्याच दिवसात आपला आता दहिकाला उत्सव येणार आहे तर त्याचीही त्यांची तयारी आहे. आपल्याला जर वेळ भेटला तर आपण नक्कीच त्यांच्यासोबत जायचा प्रयत्न करू आणि जे त्यांचं स्वप्न आहे म्हणजे 6 थराचं ते शूट करायचा प्रयत्न करू. तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.